नमस्कार. आज आपण बघणार आहोत की एफ-एम-सी मीटिंगवर किंवा एफ-एम-सी न्यूज आज जी गोल्डची न्यूज होती त्यावर कशाप्रकारे ट्रेड करायचा, नक्की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बघायच्या किंवा कशाप्रकारे त्याचं ॲनालिसिस करायचं आणि कशाप्रकारे आपण ट्रेड केला तो मॅनेज केला, ते सगळ्या गोष्टी या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण एफ-एम-सी मीटिंग म्हणजे काय किंवा एफ-एम-सी न्यूज म्हणजे काय, त्याच्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत किंवा ते एफ-एम-सी म्हणजे काय. तर एफ-एम-सी म्हणजे काय, तर एफ-एम-सी ही USDची न्यूज आहे, फेडरल बँकची न्यूज आहे. म्हणल्यानंतर आपल्याला एफ-एम-सी म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ती जी एफ-एम-सी आहे त्याच्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. म्हणजे फेडरल ओपन मार्केट कमिटी आहे त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. नक्की ती काय करते, एफ-एम-सी मीटिंग म्हणजे एफ-एम-सी बैठकीनंतर काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात किंवा त्याचा वित्तीय बाजारात म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये कशाप्रकारे मोठा प्रभाव पडला जातो, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण जो जो ट्रेड घेतला त्याच्या मागचं लॉजिक आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊया. कारण की न्यूज ट्रेडिंग हे अशी गोष्ट आहे की न्यूज तुम्हाला येते पहिल्या काही मिनटामध्ये मार्केटमध्ये इम्पॅक्ट पडून जातो आणि नंतरसुद्धा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स असतो त्याच्यावरसुद्धा इम्पॅक्ट पडतो. मग ते किती रिस्क आहे किंवा किती आहेत. पहिल्या इम्पॅक्टमध्ये आपण चांगल्या प्रकारचं मार्केटमध्ये जो प्रभाव पडतो त्याच्यावर आपण चांगलं प्रॉफिट काढू शकतो. त्यासाठी आपण इथं बघू शकता की बाय आणि सेल स्टॉप आपण लावलेला आहे. तर बाय स्टॉप सेल स्टॉप हा रिस्की असतो, फक्त लावताना तुम्हाला त्याचं लॉजिक माहीत पाहिजे. कारण की तुमचं बाय स्टॉप आणि सेल स्टॉप जर दोन्ही एका साईडला दोन्ही वेळा एक्झिक्यूट झाले तर तुमचा फक्त लॉसच होणार आहे. कारण की जे मधले अंतर आहे त्यामधला तुमचा लॉसच दाखवणार आहे. तर बघा इथं की बाईंग झालं चांगल्या प्रकारे आणि बाईंग झाल्यानंतर आपण आपला बाय स्टॉप हिट झाला आणि बाय स्टॉप हिट झाल्यानंतर आपण लगेच पहिल्या काही सेकंदामध्ये आपण बाहेर पडलेलो आहोत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करताना महत्त्वाचं आपल्याला त्यावरची स्ट्रॅटजी माहीत पाहिजे. त्या गोष्टी कशाप्रकारे करायच्या ह्याचं थोडंसं आपल्याला नॉलेज पाहिजे किंवा त्याचं एज्युकेशन पाहिजे किंवा त्याचं प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला. मग ह्या गोष्टी कशाप्रकारे केल्या ते आपण इथं समजून घ्या. सर्वात प्रथम बघितलं तर सुरुवातीला आपल्याला एक सेलिंगची कॅन्डल दिसते. त्या सेलिंगच्या कॅन्डलचं आपण हायला लावलं. कारण की जर लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघितलं तर चांगलं बाईंगचं कॅन्डल आलेलं आहे आणि एक वीक आलेले आहे. म्हणल्यानंतर त्या वीकला कव्हर करण्यासाठी व्हॅल्यूम येऊ शकतो किंवा मार्केटमध्ये एक सपोर्ट आहे, त्या सपोर्टला जर ब्रेक केलं तर मार्केट परत 2150.39ला जाऊ शकतं. हे न्यूजमध्ये आहे. कारण की न्यूजमध्ये दोन्हीकडचा विचार करावा लागतो. प्रत्येक मार्केटमध्ये दोन्ही साईडचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण की मार्केट न्यूजमध्ये मोठा प्रभाव असतो, त्यामुळे मोठ्या बँका मार्केटमध्ये इंटर होत असतात किंवा बँकेचा व्हॅल्यू, कंपन्यांचा व्हॅल्यू सगळे लोक या मार्केटमध्ये गोल्डमध्ये ट्रेड करायला येणार असतील. त्यामुळे मोठा जो प्रभाव आहे तो पडल्यानंतर मार्केटची जी स्थिती आहे ती कशाही प्रकारे होऊ शकते. त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं पेशन्सली काम करणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर इथं चांगल्या प्रकारचा बाईंगचा व्हॅल्यूम आला, सगळ्या गोष्टी आल्या, पण ह्याच्या मागची कारणं काय ती बघणं गरजेचे आहेत. कारण की एफ-एम-सी मीटिंग म्हणल्यानंतर आपल्याला त्यांचे एक्सचेंज रेट बघणं गरजेचं आहे. एक्सचेंज रेट म्हणल्यापेक्षा फेडरल कमिटीचे जे व्याजदर आहे ते कशाप्रकारे आहे. तर ह्यो जो इम्पॅक्ट आहे तो कशाप्रकारे पडला मार्केटवर ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण फॉरेक्स फॅक्टरवर न्यूज बघतो, पण त्यातला डेटा नक्की काय म्हणतोय किंवा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झालं ह्या गोष्टी बघणं खूप गरजेच्या आहेत. मग ते आपल्याला डेटा कळत नाही किंवा कधी कधी आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण ह्या गोष्टी प्रत्येक महिन्याला आपल्याला लागणाऱ्या आहेत. म्हणल्यानंतर ह्या ज्या डेटा आहेत या इम्पॉर्टंट न्यूज आहेत, इम्पॅक्टवाल्या न्यूज आहेत, त्याच्यातल्या तुम्हाला फंडामेंटल त्याची माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक साधी ट्रिक्स आहेत किंवा साधे एक गोष्ट आहेत. कारण की जर आपण बघितलं प्रत्येक महिन्याला हा फेडरल ओपन मार्केट कमिटी आहे ती आपली व्याजदर हे करत असते, दाखवत असते. कारण की हे व्याजदरामुळे त्यांचे इन्फ्लुएन्स रेट म्हणजे महागाई दर असते तो स्पष्ट केला जातो, जगासमोर आणला जातो. म्हणतं अमेरिकेचा जो महागाई भत्ता आहे किंवा आपल्या जसं GDP म्हणू शकता किंवा त्यांच्यातली एम्प्लॉयमेंट रेट, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मिळून हा जो व्याजदर असतो तो फेडरल कमिटी आपल्यासमोर मांडत असते. मग ह्यातला जो आता जर गेल्या 5 महिन्यामध्ये आपण जर एक ट्रेंड बघितला तर गेल्या 5 महिन्यापासून त्यांनी कोणतेही चेंजेस केले नाही आहेत त्यांच्या कशामध्ये, फंड रेट्समध्ये. म्हणजे जो फंड रेट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांना त्यांचे जे इन्फ्लुएन्स रेट आहे तो मॅनेज करायचा आहे. म्हणजे त्यांचा जो हे दर आहे तो त्यांना मॅनेज करायचा आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटला किंवा इन्व्हेस्टरांना काय वाटलं की मार्केटमध्ये जो फेड फंड्स रेट्स आहेत म्हणजे फेडरल चा रेट्स आहे तो कॉन्स्टंट आल्यानंतर मार्केटमध्ये एक जे आपण म्हणतो ना
जी भीती किंवा आपण जो म्हणतो सेंटिमेंट मार्केट होतं किंवा एकदम अचानक मार्केट वेड्यासारखं पाहायला लागतं, ती गोष्ट निर्माण झाली मार्केटमध्ये. आणि जो कॉन्स्टंट रेट असल्यामुळे लगेच सगळ्यांच्या निदर्शनास आलं किंवा बऱ्याच गोष्टींच्या जे रेट्स असतात ते निदर्शनास आल्यानंतर मार्केटमध्ये लगेच सगळ्या गोष्टी मार्केटला समजत असतात. कारण की मार्केटमध्ये गेल्या 5 महिन्यापासून जो रेट आहे तो कंटिन्युअसली एकाच जागेवर आहे म्हणल्यानंतर सगळ्यांचा अंदाज बरोबर ठरला. आणि जो USDचा जो महागाई दर आहे तो वाढलेला आहे. म्हणजे महागाईला हे करण्यासाठी जो फेडरल फंड्स आहेत ते त्यांचे व्याजदर वाढवू शकत नाहीत किंवा कमी करू शकत नाही. कारण की बेरोजगारी झाली, महागाई झाली, ह्याला स्टेबल राखण्यासाठी, बॅलन्स राखण्यासाठी फेडरल फंड्स म्हणजे फेडरल कमिटी हे जे आहेत ते महागाई वाढवू शकत नाही. मग त्याच्यामध्ये कारण काय त्याच्या मागचं, की महागाई. मग ह्या महागाईमुळे मग त्याचा परिणाम जर USDवर होतोय म्हणल्यानंतर USD वीक होणार आहे. म्हणल्यानंतर USD वीक झाल्यानंतर गोल्ड ऑब्विसली बाईंगलाच जाणार आहे. मग त्याचा हा एक फंडामेंटल डिसिजन आहे किंवा फंडामेंटल गोष्टी आहेत. तर त्या फंडामेंटल गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टींच्या न्यूज वाचाव्या लागतील. तर त्या न्यूजमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील आणि त्या प्रकारे आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतील. कारण की इथं जर तुम्ही नीट बघितलं तर फंड रेस वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या, पण त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली ट्रेड करू शकत नाही. त्यासाठी लॉजिक असणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमची स्ट्रॅटर्जी माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारचं बाईंगचं व्हॅल्यूम आलं. बाईंगचा व्हॅल्यूम आल्यानंतर आपण वेट केला. इथं पेशन्स लेवल असणं खूप गरजेचं आहे. दिसतंय बाईंग म्हणून बाईंग करण्यात काही अर्थ नाही आहे. कारण की इथं पेशन्स लेवल आहे. आता बघा 2171.80चा एक रेजिस्टन्स आहे. तर रेजिस्टन्सवर मार्केटला रिॲक्ट करणं गरजेचंच आहे. कारण की मार्केटला जर हिथं आता बघा मार्केटचं एक लॉजिक आहे. मार्केटला जर अजून चांगल्या प्रकारे बाईंगला जायचं असेल तर मार्केटला ह्या रेजिस्टन्सवरचे सेलर्स मार्केटला घ्यावे लागतील आणि नंतरच मार्केट बाईंगला जाईल. त्यासाठी मार्केटची हे एक ट्रॅप म्हणू शकता किंवा मार्केटचा एक जो हे असतो फ्लो असतो, कॅश फ्लो त्याप्रमाणे चालत असतो. कारण की मार्केटमध्ये जर चांगल्या प्रकारचे सेलर्स नाहीत आले तर मार्केट बाईंगला जाणार नाही. कारण की एक्सचेंज ऑफ मार्केट आहे, फॉरेक्स मार्केट म्हटल्यानंतर एक्सचेंज जोपर्यंत सेलर चांगला येणार नाही तोपर्यंत बाईंग पण चांगले होणार नाही. कारण की एक्सचेंज कोण करणार मग. त्यासाठी आपण इथं बघा ही आता रिस्क आहे. न्यूज जसं तुम्हाला सांगितलं डिस्क्लेमर की न्यूज ही अशी गोष्ट आहे की भरपूर मोठी ह्यामध्ये रिस्क असते. इथं तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो, त्या गोष्टीचा स्ट्रॅटर्जी तुमची माहीत पाहिजे, तुम्हाला ॲनालिसिस तुमचं चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे आणि त्याच्यावर तुमचं प्रॅक्टिस चांगलं असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला ह्या अशा प्रकारचे ट्रेड इझिली भेटतात. पण हे रिस्की आहेत जे आपण नॉर्मली मार्केटवर करतो त्याच्यापेक्षा भरपूर रिस्क असते मार्केटमध्ये. कारण की जर तुम्ही बघितलं तर इथून जो व्हॅल्यूम आहे तो भरपूर मोठा आहे. मग ह्या व्हॅल्यूमच्या जर तुम्ही अगेन्स्ट ट्रेड करताय तर बऱ्यापैकी मोठा नुकसान तुमचं होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे करावे लागतील. तुमचे स्टॉप लॉस, SL आणि TP हे गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. एंट्री पॉईंट तुमच्या माहीत पाहिजे. त्यासाठी आपण रेजिस्टन्सचा वेट केला आणि रेजिस्टन्सवर आपण हे गेलेलं आहे. जर रेजिस्टन्सवर चांगल्या प्रकारचा व्हॅल्यूम नाही आला तर मार्केट इथून चांगल्या प्रकारचं बाईंगला सुद्धा जाणार नव्हतं. त्यामुळे इथं गरजेचं होतं ज्यावेळेस एखादी चांगल्या प्रकारचं बाईंगचे कॅन्डल येतं किंवा अशा प्रकारचा चांगला रेजिस्टन्स असतो. कारण की 1 आवरचा रेजिस्टन्स आहे, 30 मिनिटाचा रेजिस्टन्स आहे. त्या रेजिस्टन्सवर मार्केटला थोडंसं रिट्रेसमेंट होऊ शकता. तर ती रिट्रेसमेंट होणं गरजेचे असते. त्या लॉजिकवर आपण इथं ट्रेड घेतलेला आहे. तरी सुद्धा बघू शकता तुम्ही इथं चांगल्या प्रकारचं बाईंग होते. आपण लॉसमध्ये सुद्धा आहे. आता इथं जो मेन जो हे आहे रेजिस्टन्स आहे तर ते तुम्ही बघू शकता. ह्या दोन रेजिस्टन्स जवळजवळ आहेत. म्हणजे 300 पिपच्या मध्ये 2 रेजिस्टन्स जवळजवळ आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये इथं सेलर्स चांगल्या प्रकारे रिॲक्ट होणार ह्याची शक्यता खूप भरपूर होती. त्यामुळे आपण हाय रिस्क घेतली होती. पण जो आपला बराचसा जर रेजिस्टन्स इथं ब्रेक झाला असता तर आपण मार्केटमधून बाहेर पडणार होता. आता 2176.8चा जर रेजिस्टन्स इथं ब्रेक झाला असता, प्राईजनं ब्रेक केला असता तर आपण लॉस बुक करून बाहेर पडणार होतो. कारण की त्या रेजिस्टन्सला जर मार्केटने नाही ॲक्सेप्ट केलं किंवा नाही त्या रिॲक्शन झाली मार्केटची तर मार्केटमध्ये अजून चांगला व्हॅल्यूम बाईंगचा आहे असं निदर्शनास येतं. त्यामुळे आपण तिथून बाहेर पडलो असतो. आपला जो 2176.38चा होता तो आपला SL होता आणि आपण परत जो हे लावलेला आहे खालची वीक आहे तिथं जो आपण लावणारा आहे जो सपोर्ट तिथं आपला TP होता. म्हणजे आपले ज्या SL आणि TP हे फिक्स असले पाहिजेत. आपल्याला एंट्री पॉईंट आपला फिक्स असला पाहिजे.
जिथून आपण इंटर घेतो तिथूनच एक्झिट होणं गरजेचं आहे. आता बघा, बऱ्यापैकी लोक म्हणतात की आपण हे अशा प्रकारे सेलिंग का केली. तर सेलिंग करण्यामागचं कारण तुम्हाला मी सांगतोय की रेजिस्टन्स विथ मार्केटमध्ये आलेला व्हॅल्यूम तुम्हाला ओळखता आला पाहिजे. बाईंगचा व्हॅल्यूम आहे, आपण सगळं दिसते, आपल्याला दिसतंय, सगळ्या गोष्टी दिसत आहेत की बाईंगची चांगली कॅन्डल आली. पण तुम्ही ह्या जर प्राईजला तुम्ही प्रीमियम प्राईजला बाईंग करताय तर मार्केटमध्ये तुम्हाला हिथून ज्यावेळेस मार्केट वर जाईल त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये प्रीमियम प्राईजला जर बाईंग करताय तर ती रिस्क आहे. कारण की प्रीमियम प्राईज म्हणजे काय की तुम्ही सगळ्या गोष्टी होऊन गेल्यानंतर मग तिथं बाईंगचा विचार करताय. मग त्यासाठी तुम्हाला बॉटम आणि टॉप लाईनचा विचार करावा लागतो. आता ही टॉप लाईन आहे, टॉप लाईनपासून आपण विचार करून त्या टॉप लाईनपासून सेलिंग केलेलं आहे. इथून जर चांगल्या प्रकारचा व्हॅल्यूम आला सेलिंगचा तर प्रॉफिटच होईल. आणि तो तुम्ही बघू शकता की जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की लॉजिकली ट्रेड करा. कारण की हे जे नियर बाय रजिस्टन्स आहेत ते मार्केटला लवकर इथून वर जाऊन देणार नाही आहेत. कारण की इथं जोपर्यंत मार्केटला सेलर्स पण तेवढेच गरजेचे असतात. कारण की वन साईड ज्यावेळेस मार्केट येतं, व्हॅल्यूम येतो त्यावेळेस फक्त त्यात बायर्स नसतात. आता इथं फक्त बायर्स नाही आहेत, यामध्ये सेलरचं इन्व्हॉल्युशन पण तेवढ्याच चांगल्या प्रमाणात असल्याशिवाय बाईंग होऊ शकत नाही आणि ती प्राईस बाईंगला जाऊ शकत नाही. हे लॉजिक आहे मार्केटचं. कारण की कधीही नुसतं बाईंग आलं म्हणून किंवा बायर्स आल्या म्हणून मार्केट बाईंगला जात नाही. ज्यावेळेस लोक चांगले, त्यांना सेलर्स चांगले, एक्सचेंज ऑफ रेट चांगला वाढतो. कारण की आत्ता काय झालेले आहे, USD मधले इन्व्हेस्टर सगळे गोल्डकडे पळायला लागलेले आहेत. कारण की USDची जी अर्थव्यवस्था आहे ती महागाईच्या कचाट्यात सापडलेली आहे. ज्यावेळेस महागाई दर वाढतो त्यावेळेस कुठल्याच ह्याचा गोष्टी चालत नाही. कारण की महागाई मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. तिथल्या जनतेला सगळ्या गोष्टी स्वस्तात देणं, त्यांच्या अफोर्डेबल ह्या प्राईजमध्ये बसवणं हे खूप गरजेचं आहे एका देशाला. त्यामुळे मार्केटमध्ये इन्व्हेस्टर त्या गोष्टीचा विचार करतात आणि इन्व्हेस्टरांना जिथं फायदा आहे तिकडं ते इन्व्हेस्ट करतात. असं नसतं की फक्त USD तर USDमध्येच इन्व्हेस्ट करून लोक हे करतात. त्यामुळे गोल्डच्या प्राईज वाढण्याची संभाव्य हे बघता मार्केटमध्ये गोल्डला आत्ता प्राधान्य दिलं जाते आणि USDला डावललं जाते. कारण की महागाई आणि बेरोजगारी ह्या दोन मेन गोष्टी बॅलन्स करण्यासाठी USDला ह्या काळामध्ये त्यांचे व्याजदर स्थिर ठेवावे लागलेले आहेत. मग हे फंडामेंटल गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. आता इथं हे रजिस्टन्स आहे म्हणल्यानंतर जो आपला बघा, आता इथं खाली आपण जो 2166.56 आहे तो आपला TP आहे आणि वरचा 2171.38 वाला आपला SL आहे. मग ह्या गोष्टी आपल्या SL आणि TP आपल्या फिक्स असल्यानंतर तर त्या गोष्टी आपल्याला तिथं दिसतील आणि कशा प्रकारे सेलिंग किंवा बाईंग होईल. कारण की हे न्यूज आहे, यामध्ये रिव्हर्सल व्हॅल्यूम किंवा रिव्हर्सल गोष्टी फंडामेंटल प्रमाणे येऊ शकतात. कधी कधी मार्केट डेटाला सुद्धा फॉलो करत नाही. कारण की सिच्युएशन मार्केटमध्ये जर उलटी झाली, कारण की इथं काय आहे, बँकांमध्ये चाललेले आपापसात हे आहे. कारण की मोठ्या प्रमाणात इथं बँका ज्या आहेत ते इन्व्हेस्टमेंट शिफ्ट करत असतात. त्यामुळे बँकांच्या अगेन्स्ट जर तुम्ही ट्रेड करायला गेला तर बँक्स बऱ्यापैकी तुम्हाला हे करू शकतात. त्यामुळे बँकांच्या अगेन्स्ट करण्याआधी थोडासा लॉजिकली विचार करा किंवा तिथं रिस्क मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण इथं छोटीशी रिस्क घेऊन आपण ही ट्रेड केलेला आहे. कारण की इथं रिट्रेसमेंट ही एक फॅक्टर होता आणि थोडीशी रिट्रेसमेंट नंतर आपण चांगल्या प्रकारचं प्रॉफिट इथं कमवू शकतो. आता बघा इथं लॉस, मगाशी जसं आपण लॉसमध्ये जेवढा वेळ थांबलो आता पुन्हा आपण लॉसमध्ये आहे. प्रॉफिटमध्ये आता बरेच लोक, मगाशी आपण प्रॉफिटमध्ये होतो तिथं बरेच लोक बाहेर पडले असतील. कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या मोठ्या लॉसमध्ये, आता 18-20 आपण $40 लॉसपर्यंत होतो तर $40 लॉसपर्यंत आपण थांबलो. पण इथं ज्यावेळेस आपला $10-12 प्रॉफिट होतो त्यावेळेस आपण थांबू शकत नाही. मग ही आपली सायकोलॉजी आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही जर $40 लॉस आहे त्यावेळेस थांबताय तर प्रॉफिट $40 प्रॉफिटमध्ये का थांबू शकत नाही. आता बघा इथं जसं मी तुम्हाला म्हणलं की 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जरा व्हॅल्यूम बघा की ही रिट्रेसमेंट आहे. हे मार्केटला चांगल्या प्रकारचे सेलर्स आणणं गरजेचं आहे तर बाईंगची चांगली मुवमेंट होईल. कारण की जोपर्यंत मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स यांचे कॉम्बिनेशन मार्केटला भेटत नाही किंवा एक्सचेंज ऑफ बॅलन्स भेटत नाही तोपर्यंत मार्केट हे वन साईड रॅली कधी करत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये सुरुवातीला बघा तुम्ही की रॅली दिसते, मोठी एक रॅली दिसते बाईंगची, पण नंतर मार्केटला थोडासा वेट करणं गरजेचं असतं. कारण की चांगल्या प्रकारचे सेलर्स आल्याशिवाय बाईंगला एक्सचेंज होणार नाही. मग त्या लॉजिकनं आणि त्या रजिस्टन्सवर जास्त चान्सेस आहेत की सेलर्स येतील. हे जास्त पॉसिबिलिटी आहे किंवा प्रोबॅबिलिटी आहे की त्या रजिस्टन्सवर आणि नियर बाय रजिस्टन्स आहेत त्यामुळे तिथं सेलर्स हे येणं गरजेचे आहेत किंवा येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. जरी आपण
ह्या कॅन्डलचा हाय 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय जसं तुम्हाला म्हणलं की जसा माझा एस एल फिक्स आहे तसा टी पी फिक्स आहे, तिथं गेल्यानंतर मी मार्केटमधून बाहेर पडणार आहे. तर त्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे फंडामेंटल आहेत ते लक्षात असणं गरजेचं आहे. तुम्हाला मार्केटचं एक स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे की किती व्हॅल्यूम आल्यानंतर किंवा किती गोष्टी आल्यानंतर किंवा किती मार्केटमध्ये व्हॅल्यूम आल्यानंतर मार्केटमध्ये रिट्रेसमेंट होते किंवा मार्केटमध्ये रेजिस्टन्सला कशाप्रकारे मार्केट रिॲक्ट करतं. तर त्या प्रकारच्या गोष्टी इथं निर्माण होतात. म्हणून आपण ज्या इथं सेलिंग केलेलं आहे त्यामध्ये रिस्क आहे, पण आपल्याला ते आपण रिस्क कशी केलेली आहे आपण सगळ्या गोष्टी बघून सगळ्या गोष्टी अभ्यास करून, कारण की लगेच आपण सेलिंग केलेलं नाही, लगेच बाईंगला गेलं म्हणून लगेच सेलिंगला करायचं नसतं. तिथं लॉजिक लावलेलं आहे आणि त्या लॉजिकली ट्रेडमुळं स्ट्रॅटर्जीमुळे आपण हे प्रॉफिट हे करतोय. आता बघा जसं आपण लॉसला जशी गडबड केली नाही तशी आपण प्रॉफिटला सुद्धा गडबड करत नाही, कारण की आपला टी पी हा फिक्स आहे तिथपर्यंतच काय येणार. जर तुम्ही मागे जर बघितलं 2166.56ला एक चांगली वीक आहे, तिथून मार्केटला चांगल्या प्रकारचं परत बाईंग भेटू शकतं किंवा एक चांगल्या मोठ्या प्राईजला रिट्रेसमेंट होऊ शकते. त्यामुळे तिथं एक रिस्क आहे की त्याच्या खाली जर सेलिंग झालं, सेलिंग होण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणून आपण 2166ला म्हणजे त्याला सपोर्ट तुम्ही म्हणू शकता, तर त्या 2166.56ला आपण तिथं टी पी ठेवलेला आहे. मग ह्या एस एल आणि टी पी रेजिस्टन्स सपोर्टप्रमाणे का ठेवलेला आहे, तर मार्केटमध्ये मोठा व्हॅल्यूम आहे तो बॉटम आणि टॉप लाईनपासूनच ट्रेड करत असतो. जसं तुम्हाला म्हणलं की बँका ह्या कधीही मधून अधून प्राईस कधीही हे करत नाहीत, त्यांच्या एक फिक्स प्राईजला मार्केटमध्ये ती मुवमेंट होत असते, त्यालाच आपण प्राईज ॲक्शन म्हणतो. त्या प्राईजला मार्केटमध्ये बऱ्यापैकी व्हॅल्यूम दिसत असतो किंवा त्या प्राईजला व्हॅल्यू मिळत असतो आणि तिथूनच मार्केट चांगल्यापणे हे होत असतात. तर तुम्ही बघितलं आता इथं बघा की आपल्या टी पीच्या नियर बाय आलेला आहे. तर ते टी पीच्या नियर बाय आल्यानंतर बघा मार्केटमध्ये सेलिंग तुम्ही बघू शकता. जसं मी म्हणलं की रिट्रेसमेंट आपल्याला चांगल्या प्रकारचे भेटलेले आहे. आता बघा की जसे आपण लॉसमध्ये गडबड केली नाही तशी प्रॉफिटमध्ये सुद्धा आपण गडबड करत नाही. आपल्याला टी पीला मार्केट आलं पाहिजे. बघू शकता तुम्ही आपल्या टी पीपर्यंत मार्केट आलं, आपण मार्केटमधून बाहेर पडलो. मग ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला अशाच प्रकारे न्यूज ट्रेडिंग करायचं आहे आणि लाईव्ह स्ट्रीमला लवकर तुम्ही जॉईन करायचं आहे. रोजच्या रोज आपण लाईव्ह स्ट्रीम करत आहे, त्या लाईव्ह स्ट्रीम बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या जातात आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर तुम्हाला तिथं लॉजिकली गोष्टी सांगितल्या जातात, तर तिथं लाईव्ह स्ट्रीमला जॉईन करायला विसरू नका आणि असंच व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.